नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 इयत्ता 4 विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. यामध्ये तोंडीसाठी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 30 गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, 7 शतक गुणिले 2 उत्तर 1400. केंद्रबिंदू असलेले वर्तुळ काढ व त्रिज्या दाखव. वर्तुळ काढून केंद्रबिंदूला स नाव द्यायचं आहे आणि त्रिज्येला स दुसरं कोणतंही अक्षर देऊ शकता. संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. 6589 आहे. इंग्रजीत अंक लिहायचे आहेत. घड्याळाच्या 2 काट्यात कोणता कोन झालेला आहे? विशाल कोन. खालील आकृतीला किती कडा आहेत? 4 कडा आहेत. प्रश्न क्रमांक 2 खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. 9000 अधिक 600 अधिक 70 अधिक 0. खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. सुरुवातीला लहान संख्या लिहायची आहे 5217, त्यानंतर 6215, याप्रमाणे तिसरी आणि चौथी मोठी संख्या लिहा. लहान मोठी संख्या ठरवण्यासाठी योग्य चिन्हांचा वापर करा. 4 पेक्षा मोठे या चिन्हाचा वापर करायचा आहे. बेरीज कर आणि ई वजाबाकी कर ही दोन्हीही उदाहरणं सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वहीमध्ये ही उदाहरणे लिहून घ्यायची आहेत आणि सोडवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित बेरीज आणि वजाबाकी करता येईल. हातची बेरीज आणि वजाबाकी आहे, त्यामुळे चुकू नका. प्रश्न क्रमांक 3 एका खुर्चीची किंमत 650, तर अशा 4 खुर्च्यांची किंमत किती? 750 गुणिले 4 करायचं आहे. उत्तर 2600. दिलेल्या अंकाचा वापर करून 3 संख्या बनव व लिही. 3267, 7632, 2673 याप्रमाणे तुम्ही संख्या तयार करू शकता. खालील संख्या अक्षरात लिही. खाली जी दिलेली संख्या आहे ती अक्षरात आपल्याला लिहायची आहे. अतिशय सोपी संख्या आहे 8098. त्यानंतर प्रश्न आहे, खालील बेरजा कर. 8825 अधिक 4523. दिलेल्या अंक योग्य त्या स्थानी मांडून बेरीज करायची आहे. दुसरं उदाहरण 7513 अधिक 3965. यांची सुद्धा मांडणी व्यवस्थित करायची आहे आणि ही दोन्ही उदाहरणे विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून व्यवस्थित बेरीज करायची आहे, जेणेकरून बेरीज चुकणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रथम सत्र परीक्षा 2025-26 या ऑप्शनमध्ये. यानंतर पुढील प्रश्न पहा. लहान व मोठी संख्या ठरव. 2321 ही लहान संख्या आहे आणि 5312 ही मोठी संख्या आहे. दिलेल्या संख्या अंकात लिही. 9612. प्रश्न 4 गुणिले 5 दशक. 5 दशक म्हणजे 50. 4 गुणिले 50 200. प्रश्न खालील संख्या अंकात लिही. शतक 5 आहेत, दशक 7 आहेत, एकक 4 आहेत, म्हणजेच 574. प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या लिही. 4548. प्रश्न क्रमांक 5 खालील संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिही. 7ला अधोरेखित केलेला आहे. 7ची किंमत 700 लिहायची आहे. यानंतर पुढील प्रश्न संख्या तयार कर व लिही. रेषेवर डॉट दिलेले आहेत, ते मोजून संख्या तयार करायची आहे. 2034 संख्या तयार होते. घड्याळात किती वाजले ते सांगा. 3:40 झालेले आहेत. प्रश्न 84 रुपयांची 4 मित्रांना समान वाटणी केली. 84 भागिले 4, तर प्रत्येकाला 21 रुपये मिळणार आहेत. उत्तर 21 रुपये लिहा. यानंतर पुढील प्रश्न चौकटीत योग्य चिन्ह लिहा. 5635 4563 पेक्षा मोठे आहे, म्हणजे 4 पेक्षा मोठे या चिन्हाचा वापर करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहेत. ऑगस्ट महिन्यात एकूण किती दिवस आहेत? 31 दिवस असतात. ऑगस्ट महिन्यात एकूण किती सोमवार आलेले आहेत? 4 सोमवार आलेले आहेत. 15 ऑगस्ट कोणत्या वारी आहे? 15 ऑगस्ट शुक्रवारी आहे.
ब. घड्याळात 5:30 काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा. 5:30 वाजलेले दाखवायचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. क. प्रश्न. खालील गुणाकार करा. 719 गुणिले 76 विस्तारित रूपावरून गुणाकार करायचा आहे. या पद्धतीला लॅटिस मेथड म्हणतात. 70 गुणिले 700 करायचा आहे. तो गुणाकार लिहायचा. पुन्हा 70 गुणिले 10 आणि त्यानंतर 70 गुणिले 9. त्याचप्रमाणे 6 गुणिले 700, 6 गुणिले 10, 6 गुणिले 9 येणारा गुणाकार लिहून त्यांची बेरीज करायची आहे आणि ते तुमचं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.